महाराष्ट्राच्या सत्ता कारणात आता एक मोठा बदल झालाय. कारण यापुढे एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना जनहिताच्या कारणास्तव बदलता येणार आहे. परंतु हा प्रश्न फक्त मंत्र्यांचा नाही. समजा जर तुमच्या गावात एखादा रस्ता, पाणी पुरवठा, सरकारी योजना, रुग्णालय किंवा महत्त्वाच्या कामाबाबत एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांना तो निर्णय जनहिताच्या विरोधात वाटला, तर आता मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करू शकतात. म्हणजेच महाराष्ट्राच्या प्रशासनात मुख्यमंत्र्यांचं वजन वाढलंय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस 2026 जाहीर केले आहेत आणि या नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. परंतु याचा अर्थ मुख्यमंत्री आता प्रत्येक मंत्र्याचा प्रत्येक निर्णय मनमानी पद्धतीने बदलू शकतात का? मंत्र्यांचे अधिकार मग नेमके किती राहतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बदलाचा थेट परिणाम सामान्य माणसावर कसा होऊ शकतो? तर या संपूर्ण निर्णयाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की महाराष्ट्र सरकारने नेमका कोणता नियम बदलला आहे. यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस 2026 जाहीर केले आहेत. हे नियम म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचं कामकाज कसं चालणार, कोणत्या विषयावर कोणता मंत्री निर्णय घेणार, मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकारी यांची भूमिका काय असणार, यासाठीची प्रशासकीय चौकट. आणि याच चौकटीत आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार जनहिताचा मुद्दा असेल तर मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय ओव्हरराईड करू शकतात. मात्र त्यासाठी लेखी स्वरूपात कारणं नोंदवावी लागतील. याचबरोबर मुख्यमंत्री एखाद्या विभागाकडून संबंधित कागदपत्र मागवू शकतात आणि आवश्यक प्रकरणं मंत्रिमंडळासमोर आणण्याची प्रक्रियाही त्यांच्या अधिकार क्षेत्रात राहते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. हा अधिकार जनहिताच्या कारणासाठी वापरायचा आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांना एखादा निर्णय आवडला नाही म्हणून तो मनमानी पद्धतीने बदलता येईल असं नाही. तसंच संबंधित विभागाची प्राथमिक जबाबदारी त्या विभागाच्या मंत्र्यांकडेच राहणार आहे. परंतु मग हा नियम करण्याची गरज का पडली? हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. कारण या संपूर्ण प्रकरणाच्या मागे 2023 मधील बॉम्बे हायकोर्टाचा एक महत्त्वाचा निर्णय आहे. मार्च 2023 मध्ये नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित एका प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय रद्द केला होता. या प्रकरणात बँकेतील रिक्त पदांवर भरती करण्यासाठी सहकार विभागाकडून परवानगी देण्यात आली होती. तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी भरतीवरील स्थगिती उठवली. मात्र त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भरतीला पुन्हा स्थगिती दिली. बँकेने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आणि न्यायालयाने तत्कालीन रूल्स ऑफ बिझनेसचा आधार घेत सांगितलं की संबंधित मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा स्वतंत्रपणे रिव्ह्यू किंवा मॉडिफिकेशन करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे त्या नियमांनुसार नव्हता. म्हणजेच त्या वेळेच्या नियमांमध्ये मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचा मंत्री यांच्यातील अधिकारांची मर्यादा स्पष्टपणे समोर आली. आता इथेच 2026च्या नव्या नियमांची एंट्री होते. कारण त्या जुन्या व्यवस्थेत जो अधिकार स्पष्टपणे उपलब्ध नव्हता तोच अधिकार आता नव्या नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे अधिकार नेमके कुठे वाढले हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा एखाद्या विभागाची जबाबदारी एका मंत्र्याकडे आहे. त्या मंत्र्याने आपल्या विभागाशी संबंधित एखादा निर्णय घेतला. सामान्यतः त्या विभागाचं कामकाज आणि त्या विभागातील निर्णयांची प्राथमिक जबाबदारी संबंधित मंत्र्यांकडेच असते. परंतु आता जर मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की हा निर्णय व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य नाही तर ते त्या निर्णयावर हस्तक्षेप करू शकतात आणि तो निर्णय ओव्हरराईड करू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याचा सामान्य माणसावर काय परिणाम होणार? कारण राजकारणात कोणाचा अधिकार वाढला, कोणाचा कमी झाला हे ऐकायला महत्त्वाचं आहे. परंतु सामान्य नागरिक विचारणार याचा माझ्या आयुष्याशी काय संबंध? तर त्याचं उत्तर समजून घेणं गरजेचं आहे. समजा एखाद्या गावातील पाणी पुरवठ्याचा मोठा प्रकल्प एखाद्या विभागाच्या अखत्यारीत आहे किंवा एखाद्या जिल्ह्यात रुग्णालय उभारण्याचा निर्णय आहे किंवा एखादा मोठा रस्ता
पूल, सिंचन प्रकल्प किंवा सरकारी योजना आहे, अशा विषयांमध्ये वेगवेगळ्या विभागांचे निर्णय, प्रशासकीय प्रक्रिया आणि राजकीय प्राधान्यक्रम एकमेकांशी जोडलेले असतात. जर एखाद्या निर्णयामुळे व्यापक जनहितावर परिणाम होत असेल आणि सरकारच्या एकूण धोरणाशी तो विसंगत असल्याचं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आता मुख्यमंत्र्यांकडे त्या निर्णयावर हस्तक्षेप करण्याचा स्पष्ट नियमाधिरित मार्ग आहे. याचा संभाव्य फायदा असा होऊ शकतो की एखाद्या मोठ्या सार्वजनिक प्रश्नावर सरकारमध्ये मतभेद किंवा प्रशासकीय अडथळा निर्माण झाला तर अंतिम स्तरावर निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे जाऊ शकते. परंतु याची दुसरी बाजूही आहे. जर निर्णय घेण्याची प्रक्रिया वारंवार एका केंद्राकडे जाऊ लागली तर सत्तेचं केंद्रीकरण वाढतंय का, हा प्रश्नही उपस्थित होतो. म्हणूनच या अधिकाराचा वापर किती, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या कारणासाठी केला जातो हेच प्रत्यक्षात सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. मग सामान्य माणसासाठी हा फायदा की धोका? आता आपण याकडे दोन बाजूंनी पाहूया. पहिली बाजू, फायदा. समजा एखाद्या विभागात एखादा निर्णय प्रलंबित आहे. विभागीय पातळीवर निर्णय झाला असला तरी सरकारच्या एकूण धोरणाशी त्याचा मेळ बसत नाही किंवा त्या निर्णयाचा परिणाम मोठ्या संख्येने नागरिकांवर होणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हस्तक्षेप करून तो निर्णय पुन्हा तपासू शकतात. यामुळे सरकारचा एकूण निर्णय अधिक समन्वयित पद्धतीने होण्याची शक्यता आहे. परंतु दुसरी बाजू, जर मुख्यमंत्र्यांकडे प्रत्येक महत्त्वाचा विभागीय निर्णयावर वारंवार हस्तक्षेप करण्याची वेळ आली तर प्रश्न निर्माण होतो. मग संबंधित मंत्र्यांची निर्णय क्षमता किती उरते आणि सरकारमध्ये वेगवेगळ्या विभागांना दिलेली जबाबदारी प्रत्यक्षात किती स्वतंत्र राहते. म्हणून हा बदल फक्त मुख्यमंत्र्यांना मोठे अधिकार मिळाले एवढाच नाही, हा बदल प्रशासन किती केंद्रीकृत असावं आणि मंत्र्यांना किती स्वायत्तता असावी या मोठ्या प्रश्नालाही स्पर्श करतो. आणि आता येऊया महायुतीच्या राजकारणाकडे. महाराष्ट्रात सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं महायुतीचं सरकार आहे. अशा आघाडी सरकारमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या मंत्र्यांकडे वेगवेगळे विभाग असतात. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या निर्णयांना राजकीय महत्त्व असतं. आता नव्या नियमामुळे मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याच्या निर्णयावर जनहिताच्या आधारावर हस्तक्षेप करू शकत असल्याने या अधिकाराचा वापर महायुतीच्या अंतर्गत सत्ता समीकरणांवरही परिणाम करू शकतो का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत येणं स्वाभाविक आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या बदलाकडे काही राजकीय निरीक्षक वेगळ्या नजरेने पाहत आहेत. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट ठेवणं गरजेचं आहे. सरकारने हा नियम कोणत्याही विशिष्ट राजकीय नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आणला आहे असं अधिकृतपणे म्हटलेलं नाही. म्हणून त्याला थेट अमुक व्यक्ती विरोधातील निर्णय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परंतु आघाडी सरकारमध्ये अधिकारांचं हे नवं समीकरण भविष्यात कसं वापरलं जातं हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. मग मंत्र्यांचे अधिकार संपले का, तर असं अजिबात नाही. नव्या नियमांमध्येही संबंधित विभागाची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी त्या विभागाच्या मंत्र्यांकडेच ठेवण्यात आली आहे. म्हणजेच मंत्री आपल्या विभागाचा कारभार पाहणारच, फाईल्स पाहणारच, निर्णय घेणारच आणि विभागाचं कामकाज चालवणार. परंतु एखाद्या निर्णयात व्यापक जनहिताचा प्रश्न आहे असं मुख्यमंत्र्यांना वाटल्यास मुख्यमंत्री त्या निर्णयावर हस्तक्षेप करू शकतात. परंतु हा अधिकार अमर्यादित आहे का, तर असंही नाही. कारण नव्या नियमांमध्ये पब्लिक इंटरेस्ट ही अट आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेपाचं कारण लेखी स्वरूपात नोंदवावं लागणार आहे. याशिवाय न्यायालयीन स्वरूपाच्या प्रकरणांना या अधिकारातून वगळण्यात आलंय. म्हणून या बदलाकडे मुख्यमंत्र्यांना अमर्यादित व्हीटो पॉवर मिळाली अशा एका ओळीत पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाचा अधिकार आता नियमांमध्ये अधिक स्पष्टपणे समाविष्ट झाला आहे असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. आता पुढच्या काळात खरी परीक्षा या नियमाची नाही तर या नियमाचा वापर कसा होतो याची आहे. जर या अधिकाराचा वापर खरोखरच जनहितासाठी झाला तर प्रशासनात वेगाने निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. एखादा मोठा सार्वजनिक प्रश्न एखाद्या विभागीय पातळीवर अडकला असेल तर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करून तो पुढे नेऊ शकतात. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांना मिळालेला हा अतिरिक्त अधिकार प्रशासनासाठी फायदेशीर ठरेल का, यामुळे सत्तेचं केंद्रीकरण वाढण्याची शक्यता आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा
आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.